श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आज होळीचा सण आहे आणि सत्यनारायणची पूजाही आहे। तर मी आज नेहमीप्रमाणे दर पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा करते, त्याप्रमाणे मी ही सत्यनारायणची पूजा करून घेतलेली आहे आणि नित्यपूजा जी असती माझी तीही केलेली आहे। त्यानंतर इथे पैसे पण ठेवलेले आहे मी, कारण पहिला पगार झाल्यानंतर तो देवापुढे ठेवायचा असतो, त्यामुळे मी हे पैसे ठेवलेले आहे। त्यानंतर आता मी होळीची पूजा करायला जाणार आहे, पण त्याआधी तुम्हाला सांगते सत्यनारायणची पूजा का करायची असती। कारण बऱ्याच जणांना खूप अडचणी असतात किंवा पैशासंबंधी काही अडचणी असतात किंवा काहींच्या डोक्यावरती खूप कर्ज असतं, तर त्यांनी 11 किंवा 21 अशा सलग जर तुम्ही कंटिन्यू जर तुम्ही सत्यनारायणची दर पौर्णिमेला पूजा असती ती जर केली तर नक्कीच तुम्हाला तुमचं ते कर्जाचा भार थोडा थोडा कमी झालेला असेल। कारण हा खूप सोपा सत्यनारायणची पूजा आहे, ही अगदी घरातल्या साहित्यामध्ये तुम्हाला करता येईल। तर त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे, सामान काय काय लागतं ते। परंतु तुम्ही जर अशी पूजा जर केली दर पौर्णिमेला तर नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रमाणात तुमचं कर्ज जे असेल किंवा तुमचा आर्थिक प्रश्न जो असेल तर तोही सुटलेला असेल। तर अशा पद्धतीने आता मी जाणार आहे होळीच्या पूजनाला, तर तेही तुम्हाला दाखवते। तर दर सण असला ना आपल्या घरामध्ये तर आपण आहे ना अशी वास्तुपुरुषाला आहे ना आपण नैवेद्य ठेवायचा असतो। तर मी वास्तुपुरुषाला हा नैवेद्य माझा जिथं वास्तुपुरुष जिथे मी पुरलेला आहे त्या ठिकाणी मी नैवेद्य ठेवत आहे। तर प्रत्येक आपल्या जो सण असतो ना त्याला ठेवायचा असतो, कारण आपल्या घराचा तो मेन पुरुष असतो आणि त्याच्यानुसार सगळं घर आपलं चालत असतं, त्यामुळे आपण आधी नैवेद्य आपण त्याला दाखवायचा असतो। तर तुम्हीही नक्कीच तसा करा। तर आमच्या सोसायटीमध्ये होळिका दहन होतं, तर आम्ही सगळ्याजणी लेडीज अशा चाललेलो होतो होळी पूजनासाठी, कारण सोसायटीमध्ये एकच मोठी होळीचं दहन केलं जातं सगळ्यांमिळती। जवळजवळ आम्ही बऱ्याच फॅमिली होतो आणि सोसायटी पण खूप मोठी आमची, तर त्यामध्ये एकच आमच्या गार्डनमध्ये एकच होळी दहन केली जाती। तर ज्याला जसा वेळ असेल त्या पद्धतीने आम्ही जातो। तर अशा प्रकारे सगळ्या मैत्रिणी आम्ही जमा झालेलो होतो होळिका दहनसाठी आणि त्यानंतर पूजा वगैरे केली। आम्ही जाईपर्यंत पूजन झालेलं होतं, परंतु आम्ही आमची जी पूजा होती ती केली। तर जसं सांगितलेलं होतं की आपण काही काही गोष्टी अर्पण केल्यानंतर आपल्याला चांगला त्याचा फायदा होतो, त्याही मी गोष्टी त्यामध्ये होळीमध्ये अर्पण केलेल्या आहे। आणि त्यानंतर शेवटी नारळ पण टाकलेला आहे, त्यानंतर नारळ परत आपण ते बाहेर घ्यायचं, त्यानंतर होळीला प्रदक्षिणा मारल्या।